मित्रो, आज आपण का विसरतो किंवा ज्याला आपण विस्मरण म्हणूया किंवा त्या स्मरणाचा विरुद्ध शब्द असे का होतं, विस्मरण का होतं किंवा आपण का विसरतो? आपण आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे वेगवेगळे आपण अनुभव घेत असतो. ते अनुभव आपल्या काही लक्षात राहतात आणि काही अनुभव आपले विसरून जातात. ते काय विसरतं आणि काय लक्षात राहतं आणि ते का विसरतं, या संदर्भातली माहिती आपण या व्याख्यानामध्ये घेणार आहोत. आता खरं तर असं म्हणलं जातं पहा की आपण खूप काही अनुभव घेतो, खूप काही शिकत असतो, त्यातून खूप विसरून जातो आणि जे शिल्लक राहतं ते म्हणजे तुमचं शिक्षण असतं. म्हणजे पहा, आपला थोडासा असा जर आपण विचार केला की आपण पहिलीपासून जर विचार करूया शालेय शिक्षणापुरता फक्त, तर पहिलीपासून आपण खूप पुस्तकं वाचली, खूप अभ्यास केला, वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचली आणि खूप विसरूनही गेलो. पण तरीसुद्धा आपल्याकडे काही शिल्लक राहिलेलं आहे. जे शिल्लक राहिले ते तुमचं शिक्षण आहे. अशा अर्थानं या ठिकाणी विस्मरणाचा विचार केला जातो. आता असं विस्मरण का होतं तर ते आपण बघूया. तर मुळात म्हणजे विस्मरण म्हणजे तरी काय? तेव्हा अशी म्हणल्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट अनुभवतो आणि कालांतराने ती गोष्ट आपल्याला आठवत नाही. असं म्हणतो आपण की अरे मला नाही आठवत ती अमुक अमुक गोष्ट. तर ते जे काही न आठवणं आहे त्याला आपण म्हणतो विस्मरण म्हणतो. आता हे विस्मरण जे असतं त्याचा वेग कसा असतो पहा. तर एबिंगहॉस नावाचा एक मानसशास्त्रज्ञ त्यांनी काही प्रयोगानं असं दाखवून दिलं की एखादा आपण अनुभव घेतला, तर अनुभव घेतल्यानंतर पहिल्या 20 मिनिटातच 47% विस्मरण होतं. म्हणजे आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊया की समजा आपण 100 ओळी काहीतरी वाचल्या असतील आणि 20 मिनिटानं त्यातल्या 47 ओळी तुमच्या विसरून जातात असं साधारणपणे म्हणते. आता एका दिवसात किती विस्मरण होतं? एका दिवसामध्ये 66% विस्मरण होतं आणि 2 दिवसामध्ये 72% आणि एका महिन्यामध्ये 19%. आता पण एका महिन्यानंतरचं काय मग? याचा अर्थ असा झाला की एका महिन्यानंतर तुमच्याकडे 21% शिल्लक राहिलेलं आहे. तर ते तुमचं स्मरण आहे. म्हणजे या ठिकाणी वेग जो आहे विस्मरणाचा वेग आहे तो सुरुवातीच्या काळात खूप आहे आणि नंतर तो वेग कमी कमी होत गेलेला आहे आणि काही कालानंतर तो वेग थांबतोच. म्हणजे त्याच्या पुढं मग ते विस्मरण होत नाही. काही जो भाग आहे तो स्मरणात जातो किंवा तो शिल्लक राहतो. त्याला आपण स्मरण म्हणतो की त्या गोष्टी मला आठवत आहेत. आता असा दुसरा एक प्रयोग केला आहे स्ट्रॉंग नावाचा एक मानसशास्त्रज्ञाने. साधारणपणे त्याचे निष्कर्ष साधारणपणे असेच आहेत. त्याने असं म्हणलं की एक दिवसानंतर किती होतं, तर 70% भागाचं विस्मरण एका पहिल्या दिवसातच होतं. 2 दिवसानंतर 80% भागाचं होतं आणि त्याने असं म्हणलं की सरासरी पहिल्या अर्ध्या तासामध्ये 50%चं, पहिल्या 8 तासामध्ये 66%, 6 दिवसानंतर 75% आणि 1 महिन्यानंतर 80%. म्हणजे एबिंगहॉस आणि स्ट्रॉंग या दोघांचा जरी आपण विचार केला तरी साधारणपणे काही गोष्टी याच्यामध्ये थोड्याफार फरकानं सारख्याच दिसतात. काही फार मोठा फरक नाही आहे प्रयोगामध्ये. म्हणजे 1 महिन्यानंतर त्यांनी सांगितलं की 21% शिल्लक राहतं, यांनी सांगितलं 20% शिल्लक राहतं, एवढाच भाग आहे. म्हणजे आणि यांनी सांगितले पहा की सुरुवातीच्याच काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विस्मरण झालेलं आहे. एबिंगहॉसनं तेच सांगितलं होतं. तर हा जो विस्मरणाचा वेग आहे तर तो सुरुवातीच्या काळामध्ये जास्त असतो, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. आता हे का असं होतं, विस्मरण तर होतं तरी का? त्याची वेगवेगळी कारणं आहेत. तर पहिलं म्हणजे कामाचं स्वरूप. जे कामाचं स्वरूप आहे म्हणजे जे तुम्हाला कामाचं स्वरूप म्हणजे काय, तर जे तुम्हाला आठवावंसं वाटतं त्या कामाचं स्वरूप. आपण वेगळ्या भाषेत त्याला आशयाचं स्वरूपही म्हणू. म्हणजे जे तुम्हाला कंटेंट जो शिकायचा असतो तो म्हणूया आपण फार तर. तर ते जे कामाचं स्वरूप आहे ते कशा स्वरूपाचं आहे, तर त्याच्यामध्ये 2-3 भाग येतात. एक म्हणजे तुमचं ते आवडीचं आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप किचकट आहे का, कॉम्प्लिकेटेड आहे का? जसं काही वेळेला असं होतं पहा की काही भाग खूप कॉम्प्लिकेटेड असतो, तो आपल्याला थोडासा त्रास देतो. तर काही गोष्टी सहजपणे आपल्या लक्षात राहतात. तर ते कामाचं म्हणजे कामाचं त्या आशयाचा काठिण्य असेल आणि त्या जे काही आशय आहे त्याचा तुमचा परिचितच असेल, तुमच्या परिचयाचा, तुमच्या आवडीचा जो भाग असेल तर त्याचा इथं थोडासा परिणाम. तुम्ही आवडीचा भाग असेल तर ते विस्मरण कमी होईल, परंतु जर थोडासा आवडीचा भाग नसेल तर कदाचित विस्मरण ते जास्त होईल. नंतर अध्ययनानंतर कालावधी. आता मग अशी आपण पाहिलंच आहे की अध्ययन केलं त्याच्यानंतर किती कालावधी गेला तर त्या कालावधीवर ते अवलंबून आहे. म्हणजे जेवढा जास्त कालावधी जाईल तेवढं विस्मरण जास्त होतं आपण पाहिलं. पण त्याचबरोबर हेही तितकंच खरं आहे
की अध्ययनानंतरचा जो कालावधी आहे तो कालावधी कसा गेला, तुमचा मानसिक ताणात गेला किंवा आणखी कुठल्या कामात गेला किंवा आणखी काय प्रकार झाला, तर त्याच्यावरही देखील विस्मरण अवलंबून असतं. म्हणजे असं झालं समजा तुम्ही अगोदर अध्ययन केलेलं आहे आणि मध्ये तुमचा जो कालावधी आहे म्हणजे अध्ययनानंतरचा जो कालावधी तुम्ही निवांत झोपला, दुसरा कुठला अनुभव घेतला नाही, काही केलेलं नाही, कुठल्याही तुम्हाला मानसिक ताण नाही आणि 2 तासानं म्हणा किंवा 8 तासानं तुम्ही परत आठवायचा प्रयत्न केलेला आहे, ते कदाचित तुम्हाला ते सगळं पटकन आठवेल. परंतु मी अध्ययन केलं आणि ते अध्ययन केल्यानंतर काय झालं आहे की दुसरेच मी अनुभव घेत गेलेला आहे किंवा मानसिक ताण काय वेगळं करणं आलेलं आहे, ते कदाचित त्याचा परिणाम होतो आणि विस्मरण जास्त होतं. नंतर आवर्तनाचा अभाव म्हणजे जेवढा एखादा अनुभव घेतल्यानंतर तो किती वेळा तुम्ही रिपीट केला, त्याची किती रिव्हिजन केली, जेवढी रिव्हिजन तुम्ही जास्त केली असेल तेवढं स्मरण जास्त होईल आणि विस्मरण कमी होईल, म्हणजे विसरण्याचा प्रकार कमी होतो. म्हणजे आवर्तनं जास्त करणं, जर आपल्याला असं वाटत असेल अमुक एक भाग आहे तो मला चांगला लक्षात राहावा असं जर वाटत असेल तर तो पुन्हा पुन्हा आवर्तित केला पाहिजे. बऱ्याच वेळा असंही होतं पहा, आपण काही गोष्टी मनातल्या मनात आवर्तित करत असतो. जसं आपण म्हणतो की एखादा सुखद अनुभव आपण पूर्वी घेतला असतो, तो सुखद अनुभव आपण पुन्हा पुन्हा आठवत असतो आणि त्यामुळे सुखद अनुभव हा दीर्घकाळापर्यंत आपल्याला लक्षात राहतो. म्हणजे अगदी पहिली दुसरीत आपण ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेस देखील काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात. कोणत्या? गुरुजीने केलेलं कौतुक असेल म्हणा, एखादं मिळालं बक्षीस असेल म्हणा वगैरे वगैरे. परंतु जर त्यावेळेचे काही दुःखद अनुभव असतील ते मात्र आपण मनात नंतर उघडत नसतो किंवा विसरायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे ते विसरून गेले असतात अशा अर्थाने. नंतर कामातील अभिरुची कमी होणे म्हणजे अध्ययन ज्या असं वाटतं मला की ज्या अध्ययनाचं मला पुढं स्मरण व्हायला पाहिजे, आठवायला पाहिजे असं वाटत असतं मला आणि म्हणून मी अध्ययन करत असतो एखाद्या गोष्टीचं. तर अध्ययन करत असतानाच काय होतं पहा, सुरुवातीला जो काही तुमचा उत्साह असतो, आरंभशूरपणा असतो, तो पुढं काय होतं की त्या कामात जसं काही तुमची अभिरुची आहे ती काही कारणानं वेगळ्या कारणानं कमी होत जाते आणि मग कमी होत गेली त्या कामातली अभिरुची की त्याचा परिणाम पुन्हा निश्चितपणे त्या स्मरणावर किंवा विस्मरणावर होत जातो. नंतर थकवा म्हणजे जर अध्ययन करतानाच थकवा कुठे पहा, जर अध्ययन करतानाच जर तुम्हाला थकवा आलेला असेल तर तुमचं अध्ययनच नीट होत नाही आणि अध्ययन नीट झालं नाही तर स्मरण नीट होणार नाही, विस्मरण होईल. हा एक भाग झाला. पण दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही अध्ययन केलेलं आहे तेव्हा तुम्हाला थकवा नव्हता, सगळं झालं आणि आता काय केलं मध्ये तुमचा जो काही काळ आहे अध्ययनानंतरचा काळ आहे त्याच्यामध्ये खूप थकवा आलेला आहे किंवा ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मला आता आठवायला पाहिजे किंवा स्मरण व्हायला पाहिजे त्यावेळेला खूप थकवा आलेला आहे, तर त्या ठिकाणी निश्चितपणे ती गोष्ट तुम्हाला जी काही तुम्ही शिकलेली आहे किंवा जे काही अध्ययन केलेलं आहे ते अध्ययन केलं तर मला आठवत नाही किंवा तुम्ही विसरून जाता. त्याचबरोबर आणखी एक कारण असं असतं की अधिकचं अध्ययन, ज्याला आपण ओव्हर लर्निंग म्हणतो, पुन्हा त्याच गोष्टी करूनसुद्धा काय व्हायला किंवा अधिक सारखा अभ्यास केला तरीसुद्धा काय होतं तर रीलर्निंग जास्त केलं तरीसुद्धा काय व्हायला विस्मरण होत जातं. कारण काय असतं पहा, ते मी तुम्हाला पुढं सांगेन की हे का असं होतं ते. पण या ठिकाणी मी एवढंच सांगेन या ठिकाणी की ओव्हर लर्निंग किंवा फार अभ्यास करणं हे सुद्धा पहिल्या भागाचं विस्मरण व्हायला कारणीभूत ठरतं. तर काही भावनांचे दमन म्हणजे आपण ज्या काय आपल्या काही भावना असतात, भावभावना असतात, आपण शेड्रिपो म्हणतो वगैरे, तर त्या भावनाचं जर आपण दमन केलं असेल तर आपलं त्या ठिकाणी आपण प्रसन्न राहत नाही आणि त्यामुळं म्हणजे हे कधी ज्या तुम्ही आठवायचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला म्हणजे तुमच्या मनात काही भावना दडपलेल्या असतात आणि त्यावेळेला तुम्ही काही विशिष्ट गोष्टी आठवायचा प्रयत्न करत असता, ती गोष्ट तुम्हाला आठवत नाही कारण ती गोष्ट तुमच्या विस्मरणात जाते. नंतर इतर अध्ययन बाबींचा अडथळा. आता इतर अध्ययन बाबीचा अडथळा कसा येतो तर पहिल्यांदा मी अध्ययन केलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की ते मला लक्षात राहायला पाहिजे, मला आठवायला पाहिजे असं मला वाटत असतं. परंतु दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे पहिलं अध्ययन तुम्ही केलं आणि नंतर दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही वेगळं अध्ययन करत असता. तुम्ही जरी असं म्हणलं की आपण काही शाळेत वर्गात बसून अध्ययन केलं पाहिजे असं नाही. अध्ययन म्हणजे या ठिकाणी असा अर्थ आहे की तुमची जी ज्ञानेंद्रिय सारखी ओपनच आहे, सगळी दारं खुली आहेत तुमच्या ज्ञानेंद्रियाची आणि त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत असता लक्षात घ्या. आणि ते जे अनुभव आहेत ते सुद्धा काही वेळेला विस्मरणाला कारणीभूत ठरत असतात. आणखी विस्मरणाची कारणे कोणते पहा तर भावनिक संघर्ष
ज्यावेळेला तुम्हाला आठवायचा प्रयत्न करायचा आहे, जेव्हा असं वाटतं की मला ही गोष्ट आठवायची आहे, त्या काळामध्ये, त्या वेळेमध्ये तुमच्या मनात काही भावनिक संघर्ष चालू असतील, तर हे भावनिक संघर्ष चालू असल्यामुळं की तुमचं विस्मरण होतं. पूर्वीचं तुम्हाला काही आठवतच नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं पहा, की शांत नाही, मग आपण असं म्हणतो काय वेळेस सहजपणे, नाही मला थोडं शांत राहू दे, मग बघू आपण नंतर. आणि नंतर ती गोष्ट आपल्याला आठवते. याचा अर्थ असा असतो, की ज्यावेळेला तुमच्या मनात मानसिक गोंधळ चालू असतो, मानसिक संघर्ष चालू असतो, त्यावेळेला निश्चितपणे त्याचा परिणाम विस्मरणावर होतो, म्हणजे विस्मरण जास्त होतं. नंतर प्रेरणेचा अभाव, म्हणजे एखादी गोष्ट आठवण्यासाठी जी काही प्रेरणा पाहिजे असते, ती प्रेरणा जर नसेल तर विस्मरण होतं, लक्षात घ्या. तुम्ही जर काही वेळा आपण सिनेमाच्या याच्यामध्ये कोर्ट सीनमध्ये वगैरे बघतो किंवा आणखी काही ठिकाणी, तर तो साक्षीदार असतो, तो म्हणतो मला काही आठवत नाही अमुक पाहिलेलं वगैरे वगैरे. पुन्हा ते सांगतो की तू जरा थोडा जोर दे, तुझ्या थोडा प्रयत्न कर, आणखी आठवायचा प्रयत्न कर. आणि मग तो प्रयत्न करतो. किंवा असंही होतं बऱ्याच वेळा की मला तर अशा वेळेला त्यांनी खूप प्रयत्न केला, कारण त्याच्या त्या प्रयत्नामुळं त्याला यश मिळणार असतं किंवा आठवायचं असतं, आणि त्यामुळं ती गोष्ट त्याला आठवायला लागते. म्हणजे विस्मरण त्या ठिकाणी कमी होतं. असंही होतं काही वेळेला की मी शिकलेलो आहे आणि मला ते आठवायचं असतं, खरं आहे, हे खरं आहे. पण ज्या आठवल्यामुळं त्याचा काही फार मोठा मला उपयोग होणार नसेल, काही नसेल मला काही, तर मग ते निश्चितपणे विसरून जातं. पण मला हे माहीत आहे, जर मी हे लक्षात ठेवलं, हा जर अभ्यास केला, तर मला परीक्षेत चांगले मार्क मिळणार आहेत. किंवा आणखी काहीतरी एखादं कोणीतरी आपल्याला लालूच दाखवली असते, अमुक काम केलं तर तुला बक्षीस मिळेल वगैरे वगैरे. तर असे जर बक्षीस किंवा असे लालूच दाखवले असेल, अशा कुठल्याही मार्गाने त्याला प्रेरणा दिली असेल, तर निश्चितपणे त्याचं स्मरण चांगलं होतं आणि विस्मरण कमी होतं. अध्ययन वस्तूतील विरोधाभास, म्हणजे जी अध्ययन वस्तू असते, ज्याला आपण कंटेंट म्हणतो, त्यामध्ये जर विसंगती असेल, त्यातलेच मुद्दे जर एकमेकाला मारक असतील, तर मग गोंधळाची परिस्थिती असते. आणि मग त्याचा परिणाम हा कसा होतो, त्याचा परिणाम खरं म्हणजे समजण्यावरच होतो. आणि समजलंच नीट नसेल, तर मग निश्चितपणे विस्मरणावर चांगला परिणाम होतो. म्हणजे चांगलं विस्मरण होतं, म्हणजेच स्मरण कमी होतं, लक्षात घ्या. म्हणजे काय होतं पहा, एखादी अशी पाठ्यपुस्तक असते, काही मुद्दे असतात की त्यातून दिलं की वर वेगळा मुद्दा दिला आहे, खालचा मुद्दा वेगळाच आहे, त्याचा काही संबंध त्याच्याशी किंवा त्याच्याशी विसंगत आहे सगळं. आणि मग ते लक्षात येत नाही, हा गोंधळ वाढत जातो सगळा. आणि मग अगदी काही वेळा गंमत सांगतो पहा कशी होते. अगदी कॉन्क्रीट उदाहरण मी तुम्हाला देईन, की एक एक सूत्र दिलं असतं, की अगदी मॅथमॅटिक्समधलं सुद्धा एखादं सूत्र असतं पहा. एक सूत्र असतं आणि ते सूत्र आपण पाठ करायला आपण अभ्यासलेलं असतं किंवा अभ्यासायला लागतो. आणि खाली एखादं दुसरं सूत्र असतं, की बरोबर ते त्याच्यात थोडं उलटं असतं, अगदी थोडं उलटं असतं, म्हणजे चिन्हात फक्त फरक असतो कुठेतरी. आणि मग घोटाळा होतो. म्हणजे अ अधिक ब घनचा विस्तार काय आहे आणि अ वजा ब घनचा विस्तार काय आहे. म्हणजे या ठिकाणी थोडा गोंधळ होतो आणि मग तो सगळा जो भाग आहे तो सगळाच विसरायला लागतो. म्हणजे थोडं अ घन अधिक ब घनचा विस्तार कळत नाही आणि अ घन वजा बी घनचा विस्तार कळत नाही. हा जो गोंधळ होतो, तर ही वस्तू जी काय असते तुमची पाठ्यवस्तू जी असते, त्या पाठ्यवस्तूतला अशी जी काही विसंगती असते, विसंगती खरं नसते ती, पण ती विसंगती होते आणि त्यामुळं त्याचं आपल्याला विस्मरण होतं. जसं पुरोगामी निरोधन म्हणजे काय पहा, तर या ठिकाणी मी समजा एखादं अध्ययन केलेलं आहे आणि अध्ययन केल्यानंतर काय झालं पहा, मी दुसऱ्या कुठल्यातरी विषयाचं अध्ययन केलं. तर काय होतं, की दुसऱ्या विषयाचं जे अध्ययन केलेलं असतं, ते पहिल्या विषयाचं अध्ययन करायला मी जो काही आठवायचा प्रयत्न करत असतो, त्याला ते त्रास देतं. ते त्याला विरोध करतं ते. म्हणून आपण त्याला विरोध करतो. आणि मग त्यामुळं त्या पहिली गोष्ट आपल्याला आठवत नाही. म्हणजे एक असं उदाहरण दिलं जातं पाहायसाठी गमतीचं, की आपण अशी कल्पना करू, एक साधा समुद्रकिनाऱ्याचा काही किनाऱ्याला आपण फिरायला जेव्हा जातो, ते वाळूच्या अगदी मूळ वाळूचं एक असं हे असतो, तिथं किनारा असतो आणि त्याच्यावर आपण चालत जातो. आपल्या पावलाचे ठसे त्याच्यावर उमटतात. समजा अशी कल्पना करून नंतर पाणी समुद्राच्या खालीच गेलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहिले तर ते ठसे तसेच दिसतील तुम्हाला. पण असं झालं, की त्या ठश्यावरून पुन्हा कोणतरी चालत गेलं. पुन्हा कोणतरी चालत गेलेलं आहे. तर आणि आता तुम्ही ठसे पाहायला लागला, तर दुसरे ठसे जे असतात, ते पहिले ठसे जे आहेत, ते पहिले ठसे मोडतात. आणि मग ते पहिले ठसे तुम्हाला दिसतच नाहीत. तसा प्रकार होतो. म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही अध्ययन करत असता,
त्या अध्ययनाचे जे काही तुमच्या मेंदूत ठसे उमटतात ते ठसे हे दुसऱ्या अध्ययनाचे जे ठसे असतात ते ठसे पहिले ठसे पुसून टाकतात किंवा खराब करतात आणि त्यामुळे पहिलं आपल्याला अध्ययन आठवत नाही. आणि म्हणून आपण असं म्हणतो की पहिले जे आहे ते विस्मरणात जातं किंवा विस्मरण होतं त्याचं. नंतर प्रतिगामी निरोधन. याच्या उलटे असं होतं की आपण अध्ययन केलेलं आहे आणि आता दुसऱ्यांदा पुन्हा दुसऱ्या विषयाचं आपण अध्ययन करतो आहे. तर पहिलं अध्ययन केलं असतं ते दुसऱ्याला त्रास देतं. म्हणजे पुन्हा ठसे पुन्हा ते मोडतातच. काही वेळा काय होतं पहिल्याचा परिणाम दुसऱ्यावर जास्त होतो किंवा दुसऱ्याचा परिणाम काही वेळेला जास्त. आता इथं काय झालेलं आहे की पहिला जो आहे ठसा तो जास्त मजबूत असेल अशी आपण कल्पना करू. थोडासा तुम्ही चिखलातून चाललेला आहे आणि चिखल नंतर वाळलेला आहे. तर तुमचे पॉलिश ठसे घट्ट झालेले आहेत तिथे असे त्याला कठीण झालेले आहेत आणि त्याच्यावर दुसरा कोणी चालला तरी देखील ते तुम्ही जे पहिले ठसे जे आहेत ते थोडे डिस्टर्ब होतील नाही असं नाही, परंतु खऱ्या अर्थाने ते दुसरे ठसे जास्त डिस्टर्ब होतील. आणि ह्या सगळ्या डिस्टर्ब होण्याच्या प्रकारातून मग काय होतं की पहिल्या वस्तूचं जे काही आपल्याला स्मरण करायचं असतं तर ते स्मरण नीट होत नाही किंवा जास्त त्याचं विस्मरण होतं. नंतर मानसिक ताण. मानसिक ताण हा दोन्ही वेळेला म्हणजे अध्ययन करताना मानसिक ताण असेल तरी देखील विस्मरण जास्त होतं. अध्ययन केल्यानंतरचा काळ जो आहे तो मधला काळ, समजा मी आज काहीतरी अध्ययन किंवा काल मी काहीतरी गोष्टीचं अध्ययन केलेलं आहे आणि आज माझा संपूर्ण दिवस जो आहे सगळं मानसिक ताणात गेलेला आहे आणि उद्या मला ते आठवायचं आहे तरी देखील काय होतं म्हणजे ते आपल्याला आठवायला त्रास होतो. आता पहिला भाग असा की मी ज्या अध्ययन करत होतो त्याच वेळा माझ्या मानसिक ताण होता त्याच वेळी मी अध्ययन करत होतो आणि आता मी आठवायचा प्रयत्न करतो आहे तिथेही विस्मरण होणार. अध्ययन केल्यानंतर मानसिक ताण आलेला आहे तरी देखील त्याचा त्रास होईल. आता तिसरा भाग म्हणजे अध्ययन करताना मानसिक ताण नव्हता, अध्ययन केल्यानंतरही मानसिक ताण नव्हता, पण ज्यावेळा परीक्षा किंवा जेव्हा तुम्हाला आठवायचा प्रयत्न करतो मला आज मला आठवायचं आहे असं ज्यामुळे पाहिजे असतं त्यावेळेला मानसिक ताण आला तरी देखील विस्मरण होतं. म्हणजे कसं होतं पहा, एक परीक्षा आता पहा परीक्षेमध्ये काय होतं की परीक्षेत तुम्ही बसलेला आणि अशी आपण कल्पना की हे सगळे काय प्रश्न जे तुमची ओळीने 4-5 प्रश्न आहेत. चौथा प्रश्न जो आहे तुमचा खरं मग तुमचा पाठ आहे सगळं, पण तिसरा प्रश्न जो किंवा दुसरा प्रश्न होता तो तुम्हाला अवघड वाटला किंवा काहीतरी लक्षात नाही विसरलेला आहे आणि त्याच्यामुळे मग असं ताण येतो मानसिक ताण येतो की त्यामुळे चौथा जो प्रश्न असतो तो चौथा प्रश्न जो तुम्हाला खरं म्हणजे स्मरणात होता किंवा पाठ होता तोही तुमचा विसरतो. म्हणजे अशा अर्थानं म्हणजे मानसिक ताणाचा परिणाम तिन्ही स्तरावर होतो. अध्ययन करताना मानसिक ताण असणं, अध्ययन करणं आणि आठवणं ह्याच्या मधला जो पिरियड आहे त्याच्यामध्ये मानसिक ताण येणं आणि त्याचाही परिणाम आणि प्रत्यक्ष आठवण्याची प्रक्रिया जी असते तिथं मानसिक ताण असणं त्याचाही परिणाम विस्मरणावर होतो किंवा त्यामुळे देखील विस्मरण होत असतं. ही वेगळी मानसिक विस्मरणाची कारणं आहेत. आता विस्मरण मग कमी करण्याची साठी दक्षता कोणती घ्यायची? थोडक्यात आपण जी कारणं आहेत त्या पण थोडीशी कारणं दूर करण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा काय पहिलं कोणतं आपल्याला सांगता येईल तर अध्ययन करताना अवधानपूर्वक अध्ययन करणं. म्हणजे लक्षात घ्या की असं म्हणलं जातं की अवधान तुम्ही जितकं केंद्रित कराल तेवढं तुमचं अध्ययन चांगलं होतं. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी थोडंसं अगदी टोकाचं विधान केलेलं आहे संदर्भात. ते असं म्हणतात की जर तुम्ही तुमचं अवधान केंद्रित करू शकला एखाद्या विषयावर कुठल्याही याच्यावर तर असं जगात कोणताही विषय नाही की ते तुम्हाला समजणार नाही. म्हणजे एवढं त्यांनी अवधान केंद्रित करण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. तसं जर मला असं वाटत असेल की ही गोष्ट मला विसरली जाऊ नये किंवा ह्याचं विस्मरण होऊ नये मला कायम लक्षात राहावी तर तुमचं ते अध्ययन चांगलं व्हायला पाहिजे आणि अध्ययन चांगलं व्हायचं असेल तर तुमचं अवधान जे आहे ते अवधान तुमचं केंद्रित व्हायला पाहिजे अध्ययन करताना पहिला भाग. दुसरं आशय जो आहे अर्थपूर्ण आशय म्हणजे ज्याचं तुम्हाला असं वाटतं की मला हा भाग विसरला जाऊ नये ह्याचं विस्मरण होऊ नये असं वाटत असेल तर तो आशय मुळात चांगला असला पाहिजे, तो आशय अर्थपूर्ण असला पाहिजे. म्हणजे कसं होतं अर्थपूर्ण आशय म्हणजे तरी काय तर तो तुमच्या परिचयाचा सहवासाचा माहितीचा असा असला आशय की तो तुम्हाला अर्थपूर्ण वाटत. म्हणजे तुमचा नवीन जो आशय असतो त्या आशयाचं तुमच्याकडे असणारं पूर्वज्ञान त्याचा संबंध जोडला गेलेला असेल तर निश्चितपणे तो आशय जो असतो तो अर्थपूर्ण होतो आणि अर्थपूर्ण असं आशय असेल तर ते लक्षात राहणं सोपं जातं आणि जर अर्थपूर्ण आशय नसेल तर मात्र मग ते लक्षात ठेवणं अवघड जातं. म्हणून आपण म्हणतो ना की रोट लर्निंग करू नका. म्हणजे
अर्थशून्य नुसते बडबड पोपटपंची करण्यात काहीच अर्थ राहत नाही, कारण तसे पाठ करणं काही उपयोगाचं नसतं, कारण ते वेस्ट होण्याची शक्यता असते. म्हणून समजून घेऊन अर्थपूर्ण आशय असणं, तो समजून घेणं आणि मगच त्याच्या स्मरणासाठी आपण विचार करणं असा भाग असतो. नंतर जास्त उजळणी करणं, मग आपण म्हणलं होतं की बा उजळणी जर एवढी आपण जास्त केली तर निश्चितपणे त्याचं विस्मरण कमी होतं किंवा स्मरण जास्त होतं असं आपण उलट्या भाषेत म्हणून सांगूया. उजळणी एवढी करणं, आणि म्हणून तर आपण सांगतो ना की परीक्षेमध्ये जरी एखादा मुलं खूप अभ्यास जरी असला तरी नाही माझा सगळा अभ्यास झालेला आहे, आता मी काही मुलं जे अभिमान सांगणार नाही मी आज काय करणार नाही, माझा सगळा अभ्यास झालेला आहे, असं नसतं. लक्षात घ्या, तर वारंवार उजळणी करणं अत्यंत आवश्यक असतं. अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत जर परीक्षेला बसत असेल तर तिथंसुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा त्या घटकाची उजळणी करणं म्हणजे ते स्मरण करायला सोपं जातं किंवा विस्मरण टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं. तसंच विश्रांती आणि झोप, म्हणजे जर मला असं वाटत असेल अमुक एका घटकाचं माझं विस्मरण होऊ नये, तर त्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपण जर दुसरं काही अध्ययन नाही केलं तर जास्त बरं. विश्रांती घेतली किंवा झोप घेतली तर निश्चितपणे तो जो घटक आहे जो तुम्हाला असं वाटतं की याचं विस्मरण होऊ नये, तर तो घटक विस्मरणात जात नाही, तो गोष्ट आपल्याला नक्की आठवते. म्हणून विश्रांती आणि झोप ही अत्यंत आवश्यक असते. नंतर काही युक्त्या प्रयुक्तांचा वापर, ह्यात काही मर्यादित असा भाग असतो, पण तरीसुद्धा काही वेळा असा प्रकार केला जातो. काही युक्त्या वापरून आपण काही लक्षात ठेवतो, काही खानाखुणा करून, की आपण जसं सांगतो प्रवासातसुद्धा गेल्यावर आपण नाही का काही खानाखुणा लक्षात, अरे नाही हा सिग्नल येतो, तिथनं ती बिल्डिंग दिसते, असे आपण असे लक्षात ठेवलं असतं ते. तसं या ठिकाणी किंवा आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलं गेलं पहा की त्या धनुष्यातली इंद्रधनुष्याची रंग आणि त्याचा जो क्रम आहे तो ताना पिहिनी पाजा, या क्रमानं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ताना पिहिनी पाजा हे जे आहे तर तसं तर अर्थशून्य ते शब्द हे आहेत, संच आहे. पण त्यामुळं काय होतं की ते एका विशिष्ट सुरात म्हणल्यामुळं की त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला असतो. तसंच काय होतं पहा की आम्ही असं शिकवायचं शाळेमध्ये असताना की मुलांनो, हृदयाचं जे आपण सांगत असतो जेव्हा रचना सांगत असतो त्यावेळेला की हृदयाची उजवी बाजू जी असते त्या उजव्या बाजूला अशुद्ध रक्त असतं. पहा, उजवीमध्ये किती अक्षर आले? 3. अशुद्धमध्ये किती अक्षर आले? 3. आणि त्याकडची झडप मधली असते ती कोणती असते? त्रिदल. म्हणजे त्रि म्हणजे 3, म्हणजे 3 दलं, अशुद्ध आणि या ठिकाणी उजवी बाजू, या तिन्हीमध्ये 3 अक्षर आहेत. इकडं डावी बाजू, नंतर शुद्ध रक्त 2 अक्षरं आणि द्विदल झडप. इथं म्हणजे अशा पद्धतीने काही युक्त्या आहेत. खरं म्हणजे हे काही फार मोठं हे नाही, परंतु अशा सुद्धा काही युक्त्या वापरून आपल्याला थोडंसं ते लक्षात ठेवता येतं किंवा विस्मरण कमी करता येतं. नंतर अध्ययन पद्धती, ह्या अध्ययन पद्धतीमध्ये या 3 ज्या पद्धती आहेत, एक आहे समग्र विरुद्ध खंड पद्धती. म्हणजे काय, समजा मला 20 ओळीची कविता पाठ करायची आहे. मला असं वाटतं की 20 ओळीची मला कविता पाठ करायची, तर मग मी काय करायचं, ती 20 ओळीची कविता पहिल्यापासून 20व्या ओळीपर्यंत म्हणायची, पुन्हा म्हणायची, पुन्हा म्हणायची, पहिल्यापासून 20 ओळीपर्यंत. आणि 20वी ओळी 3 10 4 10 5 10 6 10 10 10 काय असेल ते, आणि मग त्याप्रमाणे ती काय तुमची जी पाठांतर तुमचं होऊन जातं. ह्याला म्हणायचं समग्र पद्धती. आता दुसरी जी असते ते खंड पद्धती, म्हणजे समग्र आणि खंड म्हणजे ह्याच्या विरुद्धातली खंड पद्धती. आता असं पाठ करण्याऐवजी 20 ओळी असे करत बसण्यापेक्षा पहिले 5 म्हणजे काय केलं मी, 20 ओळीचे काय केलं, पहिल्या 5 ओळी पहिल्यांदा पाठ केल्या, नंतर दुसऱ्या 5 ओळी, नंतर तिसऱ्या 5 ओळी पाठ केल्या, नंतर चौथ्या 5 ओळी. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे भाग करून थोडक्यात समग्र म्हणजे एकत्र, आणि या ठिकाणी खंड म्हणजे त्याचे भाग केले आपण आणि एक एक खंड असा पाठ करत गेलो. त्यामध्ये समग्र विरुद्ध खंड पद्धती. आता या ठिकाणी एक संध विरुद्ध समध्यंतर पद्धती. आता या एक संध पद्धती आणि समध्यंतर पद्धतीमध्ये आपण काय करतो पहा की मला समजा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास मला असं वाटतं की लक्षात मला अमुक ही चॅप्टर किंवा अमुक हा भाग आहे किंवा हा आशय आहे हा लक्षात राहायला पाहिजे, म्हणून मी पाठ करायला लागले. मी काय केलं, आज सारखा तो सकाळपासून अभ्यास करायला बसलो आणि 4 5 तास 6 तास मी अभ्यास केला आणि 6 तास मी वळीनं तेच पुन्हा पुन्हा जी आवर्तनं करायची, काय करायचं, आणि मग ते 6 तास मी ते पाठ केलं. आता हे 6 तास म्हणजे मी एका दिवशी 6 तास पाठ केले, ह्याला म्हणायचं एक संध पद्धती. आणि याच्या विरुद्ध काय पहा, तर समध्यंतर म्हणजे एकाच दिवशी 6 तास करण्याऐवजी
मी काय केलं, ती जी काही पाठ्यवस्तू आहे दररोज 1 तास त्यासाठी खर्च केला. 6 दिवस दररोज 1 तास पाठ करणं. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं पाठ केलं. आता मग असा प्रश्न पडतो, सर ह्यातली कोणती पद्धत चांगली आहे? म्हणजे पहिल्याचमध्ये समग्र पद्धत चांगली आहे, खंड पद्धती चांगली आहे, किंवा एकसंध पद्धती चांगली का समध्यंतर पद्धती? तर एक एक असं हमखास तुम्हाला एकच गोष्ट सांगता येत नाही, कारण ते बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतं. म्हणजे त्या विद्यार्थ्याची एकूणच मानसिक स्थिती असते, त्याचबरोबर पाठाचा जो आशय असतो, म्हणजे जे काही अध्ययन वस्तू असते त्याचं स्वरूप असतं, त्याच्यावरती अवलंबून असतं. लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ बाकी समग्र आणि खंड पद्धती आपण म्हणलं की पहिल्या 20 ओळी वाचायच्या, पुन्हा 20 ओळी वाचायच्या, पुन्हा 20 ओळी असा एक प्रकार आहे. आणि 5-5 ओळीचे 4 तुकडे आपण केले. तर जर समजा आशय असा असेल तर त्या 20 ओळीमध्येच जर एक सूत्र असेल, एक सूत्रता असेल, तर मग एक संध पद्धती समग्र पद्धती वापरली जास्त चांगलं ठरतं. पण जर काही नसेल, त्याच्यामध्ये एक संधता तशी काही फार नसेल, एक सूत्र नसेल, तर मग 5-5 ओळीचे 4 तुकडे करून पाठ करणं जास्त सोपं पडतं. तसंच या ठिकाणी एकसंध आणि समध्यंतर पद्धती जी आहे याच्यामध्ये की तो जो अभ्यासक जो आहे, त्या अभ्यासकाची एकूण मनोवृत्ती कशी आहे, त्याची मानसिक वृत्ती कशी आहे ते पाहावं लागतं. म्हणजे तो जर 6 तास बसू शकतो का, त्याचं वय किती आहे, तो 6 तास त्याने अभ्यास करेल का तो, कारण 6 तासानंतर ताण येईल. मग त्यापेक्षा काय की 1-1 तास किंवा 2-2 तास 3 दिवस म्हणा, किंवा 1-1 तास 6 दिवस म्हणा, किंवा अर्धा तास पुन्हा 12 दिवस म्हणा. अशा पद्धतीनं म्हणजे त्या मुलाचं वय, त्याची मनोवृत्ती, त्याचं एकूण अभिरुची त्या विषयात, हे लक्षात घेऊन ही पद्धती आपल्याला वापरणं सोयीचं ठरतं. नंतर पठण विरुद्ध प्रपाठ पद्धती. पठण म्हणजे काय, तर पाठ करायचं सरळ, म्हणजे पठण म्हणजे पाठांतर करणं. आणि प्रपाठ म्हणजे काय, तर ती जी काही समजा मी कविता पाठ करायला घेतली, 20 ओळीची कविता मी पाठ करायला घेतलेली आणि म्हणून दाखवते समजा त्या ठिकाणी, की म्हणून नाही समजा मी म्हणायला लागलो आणि मी अडखायला लागलो, मी बंद करायचं, मी पुन्हा पहिल्यापासून पुन्हा पाठ करायची, पुन्हा म्हणायची, पुन्हा पाठ करायची, पुन्हा म्हणायचं. ही झाली पठण पद्धती. आता प्रपाठ म्हणजे काय, तर मी काय करायचं, मी म्हणायला सुरुवात करायची आणि कुठलं ते 7व्या ओळीला मी अडकतो आहे, तर 7व्या ओळीलाच फक्त मी अडकतो आहे तिथं ना, तर तेवढीच पुन्हा पाठ करायची, तिचा पुन्हा विचार करायचा. जसं ते नाटकामध्ये प्रॉम्प्टिंग करतात का नाही, तर तो जो अभिनेता असतो त्याने काही डायलॉग पाठ केलेले असतात, पण तो काय होतो, तो विसरतो. तर जेवढा विसरला पाठ तेवढा फक्त त्याला पुश केला, त्याला सांगितलं तेवढं एक त्याला, की मग लगेच तो पुढचं बोलायला लागतो. तशा पद्धतीने त्याला मतदानाचे प्रॉम्प्ट देणं त्याला म्हणतात प्रपाठ पद्धती. आणि शेवटची जी आहे ती प्रगमनशील पद्धती. ही पद्धती म्हणजे अशी असते पहा. पुन्हा 20 ओळीची कविता आहे. आपण समग्र पद्धतीमध्ये कसं केलं, की पहिले 20च्या 20 ओळी सगळ्या म्हटल्यात, पुन्हा 20 ओळी म्हणल्या, परत 20 ओळी म्हणल्या, परत 20 ओळी म्हणल्या, असं आपण करत गेलो. त्यातल्या खंड पद्धतीमध्ये काय केलं, आपण पहिल्या 5 ओळी पाठ केल्या, नंतर दुसऱ्या 5 ओळी पाठ केल्या, नंतर तिसऱ्या 5 ओळी पाठ केल्या, नंतर असं केलं. ह्या दोघांची मिळून आता प्रगमनशील पद्धत तयार कशी होते पहा. इथं काय केलं जातं, पहिल्या 5 ओळी पाठ करायच्या. आता पहिल्या 5 ओळी पाठ झाल्या की दुसऱ्या 5 ओळी पाठ करायला सुरुवात करायची. दुसऱ्या 5 ओळी पाठ झाल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून ती म्हणायची. म्हणजे पहिल्या 5 ओळी पुन्हा आठवायचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या 5 ओळी पण करायच्या. हे दोन्ही झाले की पुन्हा तिसऱ्याला सुरुवात केली आपण. तिसऱ्या म्हणायला सुरुवात केली, तिसरी पाठ करायला सुरुवात केलेली आहे, पुन्हा म्हणतो, पुन्हा म्हणतो, पुन्हा पाठ करतो आहे. तिसरी पाठ झाल्याचं वाटलं की पुन्हा पहिली, दुसरी आणि तिसरी असं पाठ करायचं, मी आठवायचा प्रयत्न करायचा. पुन्हा चौथा टप्पा, पुन्हा चौथ्याला सुरुवात केली की चौथ्याला पुन्हा शिकायचा, अध्ययनाचा प्रयत्न करायचा, पुन्हा करायचा. चौथी झाली की पुन्हा पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. ही ज्याला प्रगमनशील मेथड म्हणतो. म्हणजे ही पद्धत जी आहे ती खरं म्हणजे ही समग्र विरुद्ध खंड पद्धती जी आहे त्याचं ते एकत्रीकरण आहे. आणि ही सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह, इंग्लिशमध्ये प्रोग्रेसिव्ह मेथड म्हणतो आपण, आणि खरं सगळ्यात जास्त चांगली पद्धती आहे. कारण ह्या दोन्हीचा म्हणजे समग्र पद्धती आणि खंड पद्धती या दोन्हीचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. तर ही जे काय आहे, तर हे सर दक्षता जर आपण घेतली तर आपण निश्चितपणे काही गोष्टीचं विस्मरण कमी करू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्याला ज्या काही परीक्षेसाठी म्हणा किंवा त्याच्या एकूण अध्ययनासाठी तयार करू शकतो. तुम्ही निश्चितपणे याचा विचार कराल आणि आपल्या स्वतःसाठी आणि विद्यार्थ्यासाठी याचा उपयोग कराल अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.